किचन मध्ये आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी रवा आणि खोबऱ्याचे मोदक बनवणार आहे। त्यासाठी आपण इथे ग्लासच्या मापाने साहित्य घेतलेलं आहे। एक तर तुम्ही ग्लास किंवा वाटी एकच काहीतरी वापरू शकतात, म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही। 1 ग्लास बारीक रवा, अर्धा ग्लास सुकं खोबरं, 7 ते 8 चमचे पिठी साखर, पाव ग्लास मिल्क पावडर आणि 7-8 काजूंची भरड, 1 ग्लास दूध घेतलेलं आहे आपण, पाव ग्लास तूप घेतलेलं आहे, वेलची पावडर ही, केशर घेतलेलं आहे आपण। चला तर आपण आता रवा भाजायला घेऊ। गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात आपण 1 ग्लास रवा घालू। सुरुवातीला नुसताच रवा भाजायचा आहे आपल्याला, थोडं 1-1.5 मिनिटानंतर तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये। 1.5 ते 2 मिनिट आपण रवा असाच भाजून घेतला नुसताच, आणि आता आपण त्याच्यात तूप टाकायचं आहे। पाव ग्लास आपण तूप घेतलेलं आहे, त्यातलं निम्मे तूप आता टाकणार आहे आपण, निम्मे नंतर टाकायचं आहे। तूप टाकून आता छान गुलाबी रंग येईस तोपर्यंत रवा भाजून घेऊ आपण। मंद गॅसवरती आपण हे 5 मिनिटं छान रवा भाजलेला आहे। आता रंग सुद्धा बदललेला आहे। याच्यात आपण आता सुकं खोबरं टाकणार आहे। खोबरं तसं लवकर भाजलं जातं, त्याच्यामुळे 1 मिनिट जरी भाजलं तरी सुद्धा पुरेसं असतं याला। हे सुकं खोबरं मी छोट्या किसणीने किसून घेतलेलं आहे। बघा, खोबरं सुद्धा आता छान भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये रव्याबरोबर। आता आपण याच्यात मिल्क पावडर टाकू। मिल्क पावडर टाकली की सगळं एकत्र करून गॅस बंद करू आपण। थोड्या वेळासाठी गॅस बंद करू। आता गॅस बंदच आहे आपला। आता त्याच्यात आपण पिठी साखर टाकणार आहे। तर मी याच्यात 6 चमचे पिठी साखर टाकते। आपल्याला कसं गोड लागतं तसं कमी जास्ती करू शकतात। पिठी साखर टाकून सगळं मिक्स करून घेऊ। पिठी साखरेचे गुठळ्या काढून घेऊ। गॅस बंदच आहे आपला। आता पिठी साखर पण चांगली याच्यात एक सारखी मिक्स झालेली आहे। आता आपण याच्यात ग्लासभर दूध टाकणार आहे। तर गॅस बंदच आहे आपला तोपर्यंत। दूध टाकून सगळं एक सारखं करून गॅस चालू करणार आहे आपण। त्याच्यात 1 चमचा वेलदोडा पावडर टाकते। आणि आता गॅस लावू। गॅस मंदच ठेवायचा आहे। आपण जी काजूची भरड करून ठेवली होती ती याच्यात टाकणार आहे। इथे मी 6 ते 7 काजू वापरलेत। आणि हे मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये। मध्ये मी 2 चमचे दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता केशरच्या काड्या टाकते। त्या केशरच्या काड्यांनी रंग पण येतो। आता त्यात आपण केशरच्या काड्या टाकलेलं दूध टाकणार आहे। घट्ट होत आलेलं आहे बघा। आता आपण याच्यावर उरलेलं तूप सोडणार आहे वरून। छान आता सगळं सारण मिक्स झालेलं आहे। सारण आता घट्ट होत आलेलं आहे।
सारण आता कोमट झालेलं आहे. आता आपण मोदक करायला घेऊ. मोदक पात्रातच करणार आहे आपण. त्याला थोडं तूप लावून घ्यायचं. त्याच्यात सारण भरून घेऊ. व्यवस्थित दाबून भरायचं सारण, म्हणजे पोकळ राहत नाही मोदक. आणि बंद करून जे बाजूचं सारण असतं ते काढून घेऊ आपण त्याच्यात. आणि नंतर खालच्या बाजूने सुद्धा थोडंसं दाबून भरायचं सारण. आपण नेहमी उकडीचे मोदक करतो, तळणीचे मोदक करतो. थोडासा वेगळा प्रकार म्हणून हा प्रकार करून पाहायचा आपण. गणपती बाप्पांनाही तेवढाच वेगळा नैवेद्य. हलक्या हाताने बाहेर काढायचा. किती छान झालाय बघा. बाजूचं सारण काढून घ्यायचं. मोदक पात्रात केल्याने पटापट मोदक होतात. हे बघा किती छान मोदक तयार झाला. बघा किती छान मोदक तयार झालेला आहे. आता आपण असे सगळे मोदक आपण करून घेऊ. प्रसादाचे मोदक आपले तयार आहे. तर तुम्ही पण हे करून पहा, कसे झाले ते मला कमेंट मध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.